नमस्कार, दीपाली शिंदे ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत एकदम क्रिस्पी, क्रंची आणि मस्त कुरकुरीत असा मूग डाळीचा वडा कसा बनवायचा ते तुम्ही बघू शकता. एकदम खायलाही जबरदस्त असा टेस्टी लागतो. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. येथे मी घेतलेला आहे 1 कप मूग डाळ आणि थोडीशी हरभरा डाळ. छान अशी लालसर होईपर्यंत मस्त भाजून घ्यायची आहे खरपूस. जास्त लालसर नाही बनवायची, फक्त छान अशी कमी गॅसवर मंद आचेवर भाजून घ्यायची आहे. एकदम खरपूस असा वास मस्त आला पाहिजे त्याचा. तुम्ही बघू शकता छान अशी आपली ही डाळ भाजत आली आहे. मस्त वासही सुटलेला आहे. आता ही थोडीशी आपण थंड करून घ्यायची आहे आणि एका मिक्सर जारमध्ये ती मस्त बारीक काढून घ्यायची आहे. थोडी थोडी करून काढूया. तुम्ही बघू शकता छान अशी मी येथे काढून घेतलेली आहे. एकदम मस्त अशी आलेली आहे बघा, जशी आपल्याला पाहिजे तशी वड्यांसाठी. आता मी येथे घेतलेला आहे लसणाच्या 7 ते 8 पाकळ्या, अद्रक आणि बारीक चिरलेल्या लाल मिरच्या आहेत बघा 2. छान अशा मस्त बारीक करून घ्यायच्या आहेत. खूप असा टेस्टी लागतो बघा यामुळे वडा. तुम्ही बघू शकता मस्त. आता इथे मी घेतलेला आहे 1 बटाटा. तो आपल्याला सोलून घ्यायचा आहे. सोलून घेतला की त्याच्या आपल्याला किस करून घ्यायचा आहे बघा. किसणीने किसून घ्यायचा आहे. थोडासा जाडसरच ठेवायचा आहे. इथे आपला किसून झालेला आहे. आता मस्त स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचा आहे बघा. आपण इथे धुवून घेतलेला आहे बघा स्वच्छ. आता मी इथे ठेवलेले एक कढाई, त्यामध्ये घालायचं आहे तेल. जिरं छान तडतडलं की त्यामध्ये घालायचं आहे चिली फ्लेक्स, हवरी म्हणजेच पांढरे तीळ, आणि आपण जो मसाला तयार केलेला होता तो छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त परतवून घ्यायचं आहे तडतडेपर्यंत. छान असं परतलं की त्यामध्ये आता आपण पाणी घालणार आहोत. मस्त तडतडलं आहे बघा ते. आता घालायचं आहे पाणी. एक साधारणतः 1 ग्लासभर पाणी आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. छान अशी त्याला उकळ आली की जो आपण किस बनवलेला होता तो घालायचा आहे बघा. सर्व किस त्यामध्ये घालायचा आहे. आता आपण हा किस उकळून घेऊन छान असं थोडासा शिजवून घेणार आहोत बघा. थोडासा एक 3 ते 4 मिनटं तो शिजवून घ्यायचा आहे. शिजला छान की त्यामध्ये आपण जे पीठ बनवलं होतं ते घालायचं आहे आणि मस्त असं त्याचा गोळा बनवून परतवून घ्यायचा आहे. छान असा घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे. थोडंसं कमी गॅसवरच ठेवायचं आहे, जेणेकरून जे ही डाळीचं मिश्रण आहे ते छान शिजलं जाईल. तुम्ही बघू शकता मस्त असं आटरलेलं आहे बघा आणि छान असं फुललेलं आहे ते. खूप असे मस्त क्रिस्पी बनतात बघा. हे आपण जे मिश्रण बनवलेलं आहे छान असं फुलून निघतं ते शिजवल्यामुळे. आता आपण हे थोडंसं थंड करून त्यामध्ये मी थोडंसं गव्हाचं पीठ घातलेलं आहे आणि घालायचं आहे कोथिंबीर बारीक चिरलेली. छान असं मिक्स करून व्यवस्थित छान असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं व्यवस्थित मी इथे मिक्स करून घेतलेलं आहे बघा. हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि चमच्याच्या साहाय्याने एक असा गोळा घ्यायचा आहे. छान असा मस्त त्याचा वडा बनवायचा आहे गोल गोल. जास्त जर पीठ हे चिरणी जात असेल तर तुम्ही त्यामध्ये आणखीन थोडंसं गव्हाचं पीठ ॲड करू शकता, जेणेकरून त्याला कुठल्याही प्रकारच्या अशा साईडनी चिरा पडणार नाही, कारण आपण त्याला मूग डाळ घातलेली आहे. खूप असा जबरदस्त क्रिस्पी बनला जातो बघा हा वडा. तुम्ही हाताला लगेच आपल्याला समजून जातं की किती क्रिस्पी झालेलं आहे ते. एकदम मस्त मऊसर फुललेलं आहे ते. अशाच प्रकारे आपण सगळे वडे तयार करून घेतलेले आहे
आणि मस्त तेल ठेवलेलं आहे गरम व्हायला आणि छान असे आपले वडे त्यामध्ये सोडायचे आहेत. परफेक्ट असे आपले येथे एकदम वडे झालेले आहेत बघा. जसं आपल्याला अगदी बनवायचे आहेत तसे मस्त. अशाच प्रकारे आपले इथे वडे तयार आहेत बघा. अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी दीपाली शिंदे ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तुम्ही बघू शकता मस्त आणि एकदम टेस्टी आपले वडे इथे तयार आहेत. जबरदस्त क्रिस्पी बनलेले आहे बघा. ती एकदम आतमधूनही मऊसर आणि कुरकुरीत झालेले आहेत. व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.